घरापासून दूर असल्यावर घरची ओढ लागणं साहजिक आहे. त्यात उद्या तर बाप्पाचं आगमन. प्रत्येक वर्षी बाप्पाच्या आगमनाला घरी राहत होतो, पण यावर्षी काही कारणामुळे घरीच जायला मिळत नव्हतं. सकाळी उठल्यावर माहिती झालं, उद्या तर सुट्टी आहे. आणि मग काय, माझी घरी जाण्याची एक्साइटमेंट अजून जास्त वाढली. मग थोडासा ब्रश केल्यानंतर फ्रेश होऊन मी बनवली कोल्ड कॉफी आणि ती पिल्यानंतर मी लागलो आपल्या पॅकिंगला. ते म्हणतात ना, बाप्पाची इच्छा असली की सगळं काही जुळून येतं. काही कारणामुळे घरी न जाणारा मी आता घरी जायला एक्साइटेड होतो. वर्षभर आपण आपल्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतो आणि जसजसं दिवस जवळ येतो, पूर्ण वातावरण असं मंगलमय आणि पॉझिटिव्ह होऊन जातं. त्यानंतर पॅकिंग संपवून मी बसलो बसची तिकीट बघायला. बसची तिकीट रात्रीची झाल्यानंतर बाहेर बघितलं तर वातावरण खूप सुंदर होतं. त्यानंतर अंघोळ करून मी देवाची प्रार्थना केली. मन प्रसन्न झालं. नंतर लक्षात आलं, उद्या जरी सुट्टी असली तरी आज आपल्याला ऑफिस जावं लागेल. मग मी ऑफिससाठी रेडी झालो. नंतर ऑफिससाठी निघालो. ऑफिस पोहोचून माहिती झालं की आज गणपतीनंतर पोळीचे मोदक मिळत होते. नंतर ऑफिसचं काम करून सायंकाळचा थोडाफार नाश्ता करून मी आलो घरी. त्यानंतर रेडी होऊन लगेच निघालो, कारण आपल्याला बस पकडायची होती. तर ही आहे आपली बस आणि बस आलेली आहे. तर आपण निघालेलो आहो घरी बाप्पाच्या आगमनासाठी आणि मी खूप खुश आहे.